डोळे बंद करा आणि तुमच्या आयुष्यातला असा एक क्षण आठवा ज्याचा विचार आजही केला की मनात एकच प्रश्न येतो. त्या दिवशी मी थोडा शांत राहिलो असतो तर कदाचित आज सगळं वेगळं असतं. कदाचित रागाच्या भरात बोललेले काही शब्द, कदाचित भीतीमुळे सोडलेली आयुष्यातली सर्वात मोठी संधी, कदाचित एखाद्या जवळच्या व्यक्तीचा गैरसमज, किंवा फक्त एका नकारात्मक विचारामुळे स्वतःवरचा विश्वास कायमचा गमावला. पण आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू खरंच परिस्थिती आहे की तुमच्याच भावना? कारण सत्य हे आहे, आपण नाती गमावतो, संधी गमावतो, स्वप्न गमावतो आणि कधीकधी स्वतःलाही गमावतो. पण या सगळ्यामागचं कारण परिस्थिती नसते. त्या परिस्थितीला आपण दिलेला भावनिक प्रतिसाद असतो. कोणी तुमच्यावर टीका केली, राग निर्माण झाला. एखाद्या मित्राला यश मिळालं, तुलना सुरू झाली. एखादी चूक झाली, भीतीने मन भरून गेलं. लक्षात आलं का? घटना काही सेकंदांची होती, पण त्या काही सेकंदांच्या भावनेने तुमचे निर्णय, तुमचा आत्मविश्वास आणि कधीकधी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. म्हणूनच मानसशास्त्रात एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे. आपण जगाला जसं आहे तसं पाहत नाही, आपण जगाला आपल्या मनाच्या अवस्थेनुसार पाहतो. आणि हीच गोष्ट बहुतेक लोकांना कधीच समजत नाही. ते आयुष्यभर नोकरी बदलतात, शहर बदलतात, लोक बदलतात, नाती बदलतात, पण स्वतःच्या विचार करण्याची पद्धत बदलत नाही. आणि म्हणूनच त्याच भावना, त्याच चुका आणि तीच वेदना पुन्हा पुन्हा त्यांच्या आयुष्यात परत येत राहते. याच प्रश्नाने फ्रेंच लेखक थिबो मेरिस यांना विचार करायला भाग पाडलं. त्यांनी हजारो मानसशास्त्रीय संशोधनांचा अभ्यास केला, मानवी वर्तन समजून घेतलं आणि एक गोष्ट लक्षात आली. लोक परिस्थितीमुळे दुःखी नसतात, ते त्यांच्या विचारांमुळे आणि भावनिक सवयींमुळे दुःखी असतात. याच जाणीवेतून त्यांनी लिहिलं, मास्टर युअर इमोशन्स. हे पुस्तक तुम्हाला फक्त सकारात्मक विचार करा असं सांगत नाही, तर तुमच्या भावना कशा तयार होतात, त्या तुमच्या मेंदूवर कशा नियंत्रण मिळवतात आणि त्या बदलण्यासाठी नेमकं काय करायचं हे विज्ञान, मानसशास्त्र आणि प्रत्यक्ष आयुष्यातील उदाहरणांसह समजावून सांगतं. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकातील अशा 7 शक्तिशाली तत्वांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही रागावर नियंत्रण मिळवू शकता, भीती कमी करू शकता, नकारात्मक विचारांची साखळी तोडू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिस्थितीची नाही तर स्वतःच्या मनाची सूत्र स्वतःच्या हातात घेऊ शकता. कारण जो माणूस स्वतःच्या भावनांचा मालक बनतो त्याला आयुष्यातील कोणतीही परिस्थिती गुलाम बनवू शकत नाही. तर चला, मास्टर युअर इमोशन्स या पुस्तकाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया भावनांचा गुलाम न होता त्यांचा मालक कसं बनायचं. पॉइंट 1. तुमच्या भावना खरंच कुठून निर्माण होतात? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला राग खरंच समोरच्या व्यक्तीमुळे येतो की तुमच्या मनात निर्माण झालेल्या एका विचारामुळे? हा प्रश्न साधा वाटतो, पण याच एका प्रश्नाचं उत्तर लाखो लोकांचं आयुष्य बदलू शकतं. एक छोटंसं उदाहरण बघा. एका दिवशी तुम्ही ऑफिसमधून थकून घरी येता. दिवसभर बॉसने ओरडलंय, ट्रॅफिकमध्ये 2 तास गेलेत आणि डोकं आधीच तापलेलं आहे. घरी आल्यावर तुमचा लहान मुलगा धावत येतो आणि चुकून तुमच्या हातातला चहाचा कप खाली पडतो. काय होईल? बहुतेक लोक त्या मुलावर ओरडतील. पण आता हाच प्रसंग दुसऱ्या दिवशी घडतो. त्या दिवशी ऑफिसमध्ये तुमचं कौतुक झालेलं असतं, प्रमोशनची बातमी मिळालेली असते, तुम्ही आनंदात घरी येता आणि पुन्हा तोच मुलगा, तोच चहाचा कप, तीच चूक. पण यावेळी तुम्ही फक्त हसता आणि म्हणता, काही हरकत नाही,
पुन्हा करू. आता स्वतःला विचारा, बदल नेमका कुठे झाला? मुलगा बदलला नव्हता, परिस्थिती बदलली नव्हती. बदल झाला होता फक्त तुमच्या मनात. आणि हाच या पुस्तकाचा पहिला आणि सर्वात मोठा धडा आहे. घटना आपल्या भावना निर्माण करत नाहीत. त्या घटनांना आपण दिलेला अर्थ आपल्या भावना निर्माण करतो. जेव्हा तुम्ही विचार करता, माझा अपमान झाला, तेव्हा राग निर्माण होतो. जेव्हा तुम्ही विचार करता, मी अपयशी ठरलो, तेव्हा भीती आणि निराशा निर्माण होते. आणि जेव्हा तुम्ही विचार करता, मी इतरांपेक्षा कमी आहे, तेव्हा असुरक्षितता जन्म घेते. लेखक थिबो मेरिस सांगतात, भावना म्हणजे वास्तव नसतं. त्या वास्तवाबद्दल तुमच्या मनाने सांगितलेली कथा असते. आणि विज्ञानही हेच सांगतं. मानसशास्त्रानुसार आपल्या मेंदूला एखादी घटना दिसते, पण भावना तयार होण्याआधी तो त्या घटनेचा अर्थ लावतो. म्हणूनच एकाच घटनेकडे दोन माणसं पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहू शकतात. एकाला अपयश दिसतं, तर दुसऱ्याला शिकण्याची संधी. एकाला टीका दिसते, तर दुसऱ्याला सुधारण्याची दिशा. फरक परिस्थितीत नसतो, फरक विचार करण्याच्या पद्धतीत असतो. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येईल, भीती वाटेल, मत्सर होईल किंवा मन खचेल, तेव्हा लगेच स्वतःला एकच प्रश्न विचारा, आत्ता मला त्रास परिस्थितीमुळे होतोय की त्या परिस्थितीबद्दल मी स्वतःला सांगत असलेल्या कथेने? कारण विचार बदलला की भावना बदलते, आणि भावना बदलली की निर्णय बदलतो, निर्णय बदलला की आयुष्य बदलतं. पण एक प्रश्न अजूनही उरतो. जर आपल्या भावना आपल्या विचारांमधून निर्माण होत असतील, तर हे नकारात्मक विचार थांबवायचे कसे? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या अध्यायात मिळणार आहे. पॉइंट 2. तुमचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे तुमचे विचार. एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त दुखावलं कोणी? कोणी दुसरं की तुमच्याच मनात रोज चालणारा एक आवाज? कारण सत्य हे आहे, आपल्याला परिस्थिती जितकं दुखावत नाही, त्यापेक्षा जास्त आपले विचार दुखावतात. कल्पना करा, घरात संध्याकाळची वेळ आहे. बाबा कामावरून आलेत. ते आज नेहमीपेक्षा कमी बोलतात. तुमच्याकडे बघूनही काही बोलत नाहीत आणि शांतपणे त्यांच्या खोलीत निघून जातात. फक्त एवढंच घडलं, पण तुमच्या मनात लगेच विचार सुरू होतात. माझ्याकडून काही चूक झाली का? कदाचित ते माझ्यावर नाराज असतील. मी कितीही प्रयत्न केले तरी मी त्यांना कधीच आनंदी ठेवू शकत नाही. रात्रभर तुम्ही त्याच विचारात हरवून जाता. दुसऱ्या दिवशी कळतं, ऑफिसमध्ये त्यांच्यावर खूप ताण होता. त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नव्हता. मग स्वतःला विचारा, दुःख खरंच बाबांच्या शांत राहण्यामुळे झालं होतं की तुमच्या मनाने तयार केलेल्या गोष्टीमुळे? यालाच लेखक थिबो मेरिस एक महत्त्वाचं सत्य सांगतात. घटना तुमचं आयुष्य बदलत नाही, त्या घटनांना तुम्ही दिलेला अर्थ तुमचं आयुष्य बदलतो. आणि इथेच सुरू होतं या पुस्तकातील एक प्रभावी तंत्र, कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग. याचा अर्थ घटना बदलायची नाही, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा. समजा तुम्ही नोकरीच्या मुलाखतीला गेलात आणि निवड झाली नाही. मन लगेच म्हणेल, मी काहीच लायक नाही, माझ्यात टॅलेंटच नाही, माझं आयुष्य संपलं. पण आता हा विचार बदला, यावेळेस मी निवडला गेलो नाही, पण आता मला कळलं की कुठे सुधारायचं आहे. एकाच घटनेचे दोन अर्थ. पहिला अर्थ तुम्हाला तोडतो, दुसरा अर्थ तुम्हाला घडवतो. मानसशास्त्रात याला कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात. संशोधन सांगतं की जे लोक त्यांच्या विचारांना नव्याने अर्थ देण्याची सवय लावतात, त्यांच्यात तणाव, चिंता आणि नैराश्याची पातळी लक्षणीयरित्या कमी होत जाते. म्हणून
आजपासून एक छोटी सवय लावा. जेव्हा जेव्हा मनात एखादा नकारात्मक विचार येईल तेव्हा लगेच स्वतःला विचारा, ही वस्तुस्थिती आहे की माझ्या मनाने तयार केलेली कथा? कारण मनातला प्रत्येक विचार खरा नसतो. काही विचार फक्त भीतीने लिहिलेल्या कथा असतात आणि त्या कथांवर विश्वास ठेवणारा माणूस स्वतःच स्वतःच्या आयुष्याचा सर्वात मोठा शत्रू बनतो. पण जर विचार बदलले तर भावना बदलतात, भावना बदलल्या तर निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. पण प्रश्न असा आहे, जेव्हा राग, भीती किंवा दुःख एका क्षणात उसळतं तेव्हा त्या भावनेला कसं? याचं उत्तर या पुस्तकाचं पुढचं तंत्र देतं आणि ते तुमचा भावनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतं. पॉइंट 3, भावना दाबू नका, त्यांना ओळखा. तुमच्या आयुष्यातली अशी एक घटना आठवा ज्या दिवशी तुम्ही रागाच्या भरात कोणाला काहीतरी बोललात आणि नंतर तासनतास नाही तर वर्षानुवर्ष त्या एका वाक्याचा पश्चात्ताप करत राहिलात. किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीने दुसऱ्या कोणाचं कौतुक केलं आणि अचानक मनात एक विचित्र टोचणी लागली. तुम्ही हसलात सगळ्यांसमोर, मला काही फरक पडत नाही असंही म्हणालात, पण आतून मात्र काहीतरी तुटत होतं. प्रश्न हा नाही की तुम्हाला राग आला, प्रश्न हा आहे की तुम्हाला राग आलाय हे तुम्हाला त्या क्षणी कळलंच होतं का? कारण लेखक थिबो म्युरिस एक खूप मोठं सत्य सांगतात. भावना धोकादायक नसतात, त्यांची जाणीव नसणं धोकादायक असतं. चला एक साधं उदाहरण पाहू. समजा तुमची आई दिवसभर घरात काम करते, संध्याकाळी ती थकलेली असते. तुम्ही तिला काही विचारता आणि ती थोड्या चिडलेल्या आवाजात उत्तर देते. त्या क्षणी तुमच्या मनात विचार येतो, आईला आता माझ्याशी बोलायचंच नाही. तुम्हीही रागाने उत्तर देता, घरात वाद होतो. नंतर रात्री कळतं आईचा दिवसभर रक्तदाब वाढलेला होता, ती फक्त थकली होती. मग विचार करा, वाद आईमुळे झाला की तुमच्या मनाने त्या क्षणाला दिलेल्या चुकीच्या अर्थामुळे? आता दुसरं उदाहरण. तुमचा चुलत भाऊ नवीन घर घेतो, सगळे त्याचं कौतुक करतात, तुम्हीही टाळ्या वाजवता. पण घरी आल्यावर अचानक स्वतःचं आयुष्य छोटं वाटायला लागतं. मी अजून कुठेच पोहोचलो नाही, माझ्याच नशिबात संघर्ष आहे. लक्षात आलं? तुम्हाला त्याचा राग नव्हता, तुम्ही स्वतःची तुलना करत होतात आणि त्या भावनेचं नाव आहे मत्सर. या पुस्तकात लेखक एक अतिशय प्रभावी तंत्र सांगतात. लेबल युअर इमोशन. म्हणजे भावना बदलण्याचा प्रयत्न करू नका, तिला नाव द्या. हा राग आहे, ही भीती आहे, हा मत्सर आहे, ही अपराधीपणाची भावना आहे. हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण यामागे मोठं विज्ञान आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनेला नाव देता तेव्हा तुमच्या मेंदूचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो विचार, निर्णय आणि आत्मनियंत्रणासाठी जबाबदार असतो, तो सक्रिय होतो. आणि त्याच वेळी ॲमिग्डाला, जी भीती, राग आणि तीव्र भावनिक प्रतिक्रिया निर्माण करते, तिची तीव्रता कमी होऊ लागते. म्हणूनच मानसशास्त्रात एक वाक्य प्रसिद्ध आहे, नेम इट टू टेम इट. म्हणजे ज्या भावनेला तुम्ही ओळखता ती भावना तुम्हाला नियंत्रित करू शकत नाही. आजपासून एक छोटी सवय लावा. राग आला, मनात म्हणा, हा राग आहे. भीती वाटली, ही भीती आहे. तुलना सुरू झाली, हा मत्सर आहे. विश्वास ठेवा, भावना दाबल्याने त्या नाहीशा होत नाहीत, त्या फक्त आतमध्ये साचतात आणि एक दिवस नातं, करिअर किंवा स्वतःवरचा विश्वास उद्ध्वस्त करून बाहेर पडतात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना ओळखायला शिकता तेव्हा पहिल्यांदाच तुम्ही त्यांचे गुलाम राहत नाही, तर त्यांचे मालक बनायला सुरुवात करता. पण एक प्रश्न अजूनही बाकी आहे. जर भावना ओळखल्यानंतरही
त्या पुन्हा पुन्हा परत येत असतील तर त्या कायमच्या कमकुवत कशा करायच्या? याचं उत्तर या पुस्तकाच्या पुढच्या तंत्रात आहे आणि ते तुमचा भीतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकू शकतो. पॉइंट 4, तुम्ही प्रत्येक गोष्टीला अर्थ देता आणि तिथेच आयुष्य बदलतं. एक प्रश्न, एकाच घटनेमुळे दोन माणसांचं आयुष्य पूर्णपणे वेगळं कसं होऊ शकतं? कारण घटना सारखी असते, पण त्या घटनेला दिलेला अर्थ वेगळा असतो. कल्पना करा, एका मुलाची नोकरी अचानक जाते. तो घरी येतो. संपूर्ण घर शांत असतं. आईच्या चेहऱ्यावर काळजी. वडील काहीही बोलत नाहीत. आणि त्या रात्री तो मुलगा एक निर्णय घेतो. बस, माझं आयुष्य संपलं. तो लोकांना टाळू लागतो. इंटरव्ह्यू देणं बंद करतो. स्वतःवरचा विश्वास हरवतो. काही महिन्यात तो आधी नोकरी हरवतो आणि नंतर स्वतःलाही. आता त्याच दिवशी दुसऱ्या शहरात एका दुसऱ्या मुलाचीही नोकरी जाते. त्यालाही धक्का बसतो. तोही रडतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो आरशात स्वतःकडे पाहतो आणि म्हणतो, कदाचित ही माझ्या आयुष्याची शिक्षा नाही, ही नवीन सुरुवातीची संधी असू शकते. 6 महिन्यांनी तो स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. आता विचार करा, दोघांची परिस्थिती सारखी होती. मग एका व्यक्तीचं आयुष्य कोसळलं आणि दुसऱ्याचं घडलं कसं? याचं उत्तर लेखक थिबो म्युरिस देतात. आपल्या आयुष्याला घटना बदलत नाहीत, त्या घटनांचा आपण लावलेला अर्थ बदलतो. आता एक नात्याचं उदाहरण पाहू. समजा तुमच्या आयुष्यातील खूप जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून जाते. तुमच्या मनात 2 विचार येऊ शकतात. पहिला, माझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून मला सोडलं. हा विचार तुम्हाला वर्षानुवर्ष अपराधीपणात ठेवतो. दुसरा, प्रत्येक नातं कायमचं नसतं, पण प्रत्येक नातं मला काहीतरी शिकवून जातं. तोच प्रसंग पण वेगळी मानसिकता. एक अर्थ तुम्हाला कैद करतो, दुसरा तुम्हाला मुक्त करतो. यालाच मानसशास्त्रात रिफ्रेमिंग म्हणतात. घटना बदलत नाही, तिची कथा बदलते. आणि कथा बदलली की भावना बदलतात. भावना बदलल्या की निर्णय बदलतात. लेखक सांगतात, जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा लगेच स्वतःला हा प्रश्न विचारा, या घटनेचा अजून एखादा अर्थ असू शकतो का? विश्वास ठेवा, हा एक प्रश्न तुमच्या मेंदूला बळीच्या भूमिकेतून बाहेर काढून उपाय शोधणाऱ्या व्यक्तीमध्ये बदलू लागतो. कारण मेंदूला प्रश्न दिलात तर तो उत्तर शोधतो, पण निष्कर्ष दिलात तर तो तिथेच थांबतो. म्हणूनच कमकुवत माणूस प्रत्येक घटनेला शेवट समजतो, पण मजबूत माणूस त्याच घटनेला पुढच्या अध्यायाची सुरुवात समजतो. आणि आयुष्याचा सर्वात मोठा नियम हा आहे, जग तुमच्यासोबत काय करतं यापेक्षा तुम्ही त्या अनुभवाचा अर्थ काय लावता त्यावर तुमचं भविष्य ठरतं. पण एक शेवटचा प्रश्न अजूनही उरतो. जर आपल्याला आपली भीतीच रोज थांबवत असेल तर त्या भीतीवर कायमचं मात कशी करायची? याचं उत्तर या पुस्तकाचं शेवटचं आणि सर्वात परिवर्तन घडवणारं तंत्र देतं, जे हजारो लोकांनी वापरून स्वतःचं आयुष्य बदललं आहे. पॉइंट 5, भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग. कल्पना करा, रात्रीचे 2 वाजलेत. तुम्ही उद्याच्या इंटरव्ह्यूची तयारी करत आहात. सगळं वाचून झालंय, सगळे प्रश्न तयार आहेत, पण तरीही झोप येत नाही. डोक्यात एकच विचार, जर मी फेल झालो तर? आणि गंमत म्हणजे इंटरव्ह्यू अजून झालेलाच नाही, पण तुमचा मेंदू आधीच अपयश जगून आलेला असतो. हा अनुभव फक्त तुमचाच नाही. कोणाला स्टेजवर बोलायची भीती वाटते, कोणाला नवीन लोकांशी बोलायची, कोणाला व्यवसाय सुरू करायची, तर कोणाला लोक काय म्हणतील या एका वाक्याची. पण इथे एक धक्कादायक सत्य आहे. भीती कधीच कृतीमुळे वाढत नाही, ती टाळण्यामुळे वाढते. लेखक थिबो म्युरिस सांगतात,
आपण ज्या गोष्टीपासून पळतो, मेंदू त्या गोष्टीला धोकादायक म्हणून सेव्ह करून ठेवतो. म्हणून पुढच्या वेळी तीच परिस्थिती आली की भीती आणखी वाढते. यालाच मानसशास्त्रात एक्सपोजर मेथड म्हणतात. म्हणजे भीती संपवायची असेल तर भीतीपासून पळायनच नाही, तिच्याकडे हळूहळू चालत जायचं. एक साधं उदाहरण बघा. एका मुलीला लिफ्टमध्ये बसायची खूप भीती होती. एकदा लिफ्टमध्ये अडकण्याचा अनुभव आला होता आणि त्यानंतर ती 5व्या मजल्यावरही जिन्यानेच जायची. तिला वाटायचं मी लिफ्ट टाळते म्हणून सुरक्षित आहे, पण प्रत्यक्षात ती स्वतःची भीती रोज मजबूत करत होती. थेरपिस्टनं तिला पहिल्याच दिवशी लिफ्टमध्ये 10 मजले फिरायला सांगितलं नाही. सुरुवातीला फक्त लिफ्ट समोर 2 मिनिटं उभं राहायला सांगितलं. नंतर लिफ्टचं दार उघडताना बघायला, मग आत जाऊन लगेच बाहेर यायला. यानंतर 1 मजला, मग 2, आणि काही आठवड्यांनंतर ती कोणत्याही भीतीशिवाय लिफ्ट वापरू लागली. कारण परिस्थिती बदलली नव्हती, तिचा मेंदू बदलला होता. यामागे विज्ञानही आहे. जेव्हा तुम्ही वारंवार सुरक्षित पद्धतीनं त्याच भीतीला सामोरं जाता, तेव्हा मेंदूमधील अमिगडाला, जी धोक्याचा अलार्म वाजवते, ती हळूहळू शांत होऊ लागते. आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो तर्कशुद्ध निर्णय घेतो, तो अधिक सक्रिय होतो. म्हणजे तुमचा मेंदू शिकतो, अरे, ही परिस्थिती इतकी धोकादायक नाही जितकी मी समजत होतो. आता हा नियम आपल्या रोजच्या आयुष्यात बघा. फोन करायला भीती वाटते, आज 1 कॉल करा. कॅमेऱ्यासमोर बोलायला भीती वाटते, आज फक्त 30 सेकंदांचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. लोकांसमोर मत मांडायला भीती वाटते, आज एका मीटिंगमध्ये 1च वाक्य बोला. मोठी उडी मारायची गरज नाही, दररोज 1 छोटंसं पाऊल पुरेसं आहे. लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, भीती असूनही पुढे चालत राहणं आहे. आणि शेवटी एक प्रश्न, आज तुम्ही ज्या भीतीपासून पळत आहात, कदाचित त्याच भीतीच्या दुसऱ्या बाजूला तुमचं स्वप्न उभं असेल तर? चला, आता पुढच्या पॉइंटमध्ये जाणून घेऊया, ज्या सवयी नकळत तुमच्या भावना नियंत्रित करतात आणि ज्या बदलल्या तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. पॉइंट 6, भावनिकदृष्ट्या मजबूत लोक वेगळं काय करतात? कधी असा विचार केलाय? एकाच संकटात 2 माणसं असतात, पण एक पूर्णपणे कोसळतं आणि दुसरा शांतपणे उभा राहतो. असं का? त्यांच्याकडे जास्त पैसा असतो म्हणून? जास्त नशीब असतं म्हणून? नाही. फरक परिस्थितीत नसतो, फरक त्यांच्या भावनिक शिस्तीत असतो. इतिहासात एक गोष्ट प्रसिद्ध आहे. जेव्हा नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगात होते, तेव्हा त्यांच्याकडे राग करण्याची 1000 कारणं होती. पण बाहेर आल्यावर त्यांनी सूड नाही घेतला, क्षमेला निवडलं. कारण त्यांना एक गोष्ट समजली होती, जो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो, त्याला जगातील कोणताही माणूस गुलाम बनवू शकत नाही. लेखक थिबो म्युरिस म्हणतात, भावनिकदृष्ट्या मजबूत लोकांना कमी समस्या नसतात, पण त्या समस्यांना उत्तर देण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. एक साधं उदाहरण बघा. सकाळी उठताच 2 लोक मोबाईल उघडतात. पहिला माणूस न्यूज, सोशल मीडिया, इतरांचं यश, नकारात्मक बातम्या, आणि दिवस सुरू होण्यापूर्वीच त्याचं मन थकलं असतं. दुसरा माणूस मोबाईलला हातही लावत नाही, 2 मिनिटं शांत बसतो, दीर्घ श्वास घेतो, आजच्या दिवसातील 3 महत्त्वाच्या गोष्टी लिहून काढतो आणि स्वतःला एक प्रश्न विचारतो, आज कोणतीही परिस्थिती आली तरी मी कसा प्रतिसाद देणार? दोघांचाही दिवस सारखाच सुरू झाला, पण संध्याकाळपर्यंत त्यांच्या भावनिक ऊर्जेत जमीन आसमानाचा फरक पडतो. कारण सकाळची पहिली सवय दिवसभराच्या भावनांचा पाया घालते. यामागे विज्ञानही आहे. संशोधन सांगतं
सकाळी उठल्यानंतर पहिल्या काही मिनिटात तुमचा मेंदू अत्यंत संवेदनशील अवस्थेत असतो. यावेळी तुम्ही जे पाहता, ऐकता किंवा विचार करता त्याचा परिणाम दिवसभर तुमच्या मूड, निर्णय आणि भावनिक प्रतिक्रियांवर होतो. म्हणूनच भावनिकदृष्ट्या मजबूत लोक प्रत्येक सकाळी स्वतःच्या मनाला दिशा देतात, जगाला नाही. ते प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत, ते निवडून प्रतिक्रिया देतात. कोणी टीका केली ते आधी ऐकतात, कोणी अपमान केला ते आधी शांत होतात, कोणी यशस्वी झालं ते तुलना करत नाहीत, प्रेरणा घेतात. कारण त्यांना माहीत असतं भावना क्षणिक असतात, पण त्यांच्यावर घेतलेले निर्णय आयुष्यभर सोबत राहतात. म्हणून आजपासून एक छोटी सवय सुरू करा. सकाळी उठल्यानंतर पहिली 10 मिनिटं मोबाईल नाही, तक्रारी नाहीत, तुलना नाही. फक्त स्वतःसोबत शांतपणे बसा आणि स्वतःला विचारा, आज माझ्या भावना माझं आयुष्य चालवणार की मी माझ्या भावनांना दिशा देणार? कारण भावनिकदृष्ट्या मजबूत लोक जन्माला येत नाहीत, ते दररोज स्वतःला घडवत असतात. आणि आता या पुस्तकातील शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या शिकवणीकडे जाऊया, ज्यामुळे भावना तुमची कमजोरी न राहता तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतात. पॉइंट 7, मास्टर युअर इमोशन्स. एक शेवटचा प्रश्न, जर आजपासून तुमच्या आयुष्यातील एकही समस्या नाहीशी झाली नाही तरी तुम्ही आनंदी राहू शकाल का? बहुतेक लोकांचं उत्तर असेल नाही. कारण आपण लहानपणापासून एक गोष्ट मानत आलो आहोत, जेव्हा सगळं ठीक होईल तेव्हा मी शांत होईन, जेव्हा भरपूर पैसे येतील तेव्हा मी आनंदी होईन, जेव्हा लोक मला समजून घेतील तेव्हा मी मोकळा श्वास घेईन. पण जर हे खरं असतं तर जगातील सर्व श्रीमंत, यशस्वी आणि प्रसिद्ध लोक कायम आनंदी असायला हवे होते. पण वास्तव अगदी उलट आहे. लेखक थिबोत म्युरिस या पुस्तकाच्या शेवटी एक अतिशय खोल सत्य सांगतात. तुम्ही परिस्थितीवर प्रभुत्व मिळवून शांत होत नाही. तुम्ही स्वतःच्या मनावर प्रभुत्व मिळवलं की परिस्थिती तुम्हाला अस्थिर करू शकत नाही. एक छोटी गोष्ट ऐका. एका गावात 2 नावारी होते. दोघांकडे सारखीच बोट होती. दोघांना सारखंच वादळ भेटलं. पहिल्या नावाड्यानं समुद्राला शिव्या दिल्या. वादळ थांबण्याची वाट पाहत बसला आणि त्याची बोट लाटांमध्ये भरकटत दिली. दुसऱ्या नावाड्यानं मात्र वादळ थांबवण्याचा प्रयत्नच केला नाही. त्याने फक्त एक गोष्ट बदलली. त्याने आपल्या होडीचं सुकाणू घट्ट पकडलं. काही तासांनी वादळ दोघांसाठीही थांबलं. पण किनाऱ्यावर फक्त एकच बोट पोहोचली. कारण समुद्र जिंकणारा नावाडी नसतो, स्वतःचं सुकाणू सांभाळणारा नावाडी किनाऱ्यावर पोहोचतो. हेच आपल्या आयुष्याचंही सत्य आहे. आपण लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतो, नशीब बदलण्याचा प्रयत्न करतो, परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःच्या भावनिक सवयी बदलायला तयार नसतो. आणि म्हणूनच तीच भीती, तोच राग, तीच तुलना, तीच असुरक्षितता वेगवेगळ्या चेहऱ्यांनी पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात परत येत राहते. आज आपण या पुस्तकातून 7 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. भावना कुठून निर्माण होतात, विचार भावना कसे बदलतात, भावनांना दाबण्याऐवजी ओळखायचं कसं, प्रत्येक परिस्थितीला नवीन अर्थ कसा द्यायचा, भीतीवर विजय कसा मिळवायचा आणि भावनिकदृष्ट्या मजबूत लोक रोज स्वतःला कसं घडवतात. पण या सगळ्याचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर, तुमच्या भावना तुमचं भविष्य ठरवत नाहीत. त्या भावनांना तुम्ही दिलेला प्रतिसाद तुमचं भविष्य घडवतो. म्हणून आज हा व्हिडिओ संपण्यापूर्वी स्वतःशी एक छोटंसं वचन द्या. आजपासून मी प्रत्येक भावनेवर विश्वास ठेवणार नाही, पण प्रत्येक भावनेला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. कारण भावना या शत्रू नाहीत,
त्या फक्त संदेशवाहक आहेत. त्या तुम्हाला दुखावण्यासाठी येत नाहीत. त्या तुम्हाला स्वतःला समजून घ्यायला शिकवण्यासाठी येतात. आणि ज्या दिवशी तुम्ही त्या संदेशांचा अर्थ समजून घ्याल, त्या दिवशी आयुष्य सोपं होणार नाही, पण तुम्ही इतके मजबूत व्हाल की कोणतीही परिस्थिती तुम्हाला सहज तोडू शकणार नाही. लक्षात ठेवा, वादळ थांबण्याची वाट पाहू नका. वादळातही शांत राहायला शिका. कारण आयुष्य बदलण्याची सुरुवात परिस्थिती बदलल्यानं होत नाही, ती तुमच्या मनावर प्रभुत्व मिळवल्यानं होते. आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल. आपल्या आयुष्यातील प्रत्येक भावना महत्त्वाची असते, पण प्रत्येक भावनेवर कृती करणं आवश्यक नसतं. राग आला तर थांबा. भीती वाटली तर समजून घ्या. तुलना झाली तर स्वतःकडे परत या. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या भावनांचं मालक व्हाल, त्या दिवशी परिस्थिती तुमचं आयुष्य ठरवणं बंद करेल. जर या व्हिडिओमधला एक जरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत नक्की शेअर करा ज्याला आज त्याची सर्वात जास्त गरज आहे. आणि अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांच्या मराठी ऑडिओबुक समरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका अशा पुस्तकाची भेट घेऊ जे कदाचित तुमच्या विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, शिकत रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनाचं मालक बना, त्याचं गुलाम नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.